तर सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन टेक्निक्स. ओके, सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन टेक्निक लेक्चर नंबर 5. Soil water are the important resources of agriculture. Important and they farming for the better economical production of the crop. This can be achieved through by adopting agronomical and mechanical measures. Such measures aim at encouraging the water to infiltrate into the soil and reduces its velocity and check its runoff losses. So, soil water conservation means what? You have a course of soil water conservation in a second semester. दुसऱ्या सेमिस्टरला म्हणजे मागच्या सेमिस्टरला तुम्हाला सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन इंजिनिअरिंग हा कोर्स होता, पण लॉकडाऊन झाल्यामुळं लाड सरांना तो व्यवस्थित तुम्हाला शिकवता आला नाही अनफॉर्च्युनेटली. त्यामुळे तुम्हाला सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन स्ट्रक्चर्स काय असतात आणि सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन म्हणजे काय हे तुम्हाला दुर्दैवानं नीट व्यवस्थित शिकता आलं नाही. काय हरकत नाही, आज मी लेक्चरमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन स्ट्रक्चर्स दाखवतो आणि दिवाळीनंतर जर जमलं, कॉलेज चालू झालं तर तुम्हाला व्हिजिटला पण नेईन. एक गाव आहे आमचं, मी तुम्हाला काल सांगितलं होतं, अनळी टाकेवाडी. तिथं सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन स्ट्रक्चर सगळे तुम्हाला पाहायला मिळतील. मागच्या वर्षी पण व्हिजिट नेली आणि त्याच्या मागच्या वर्षीच्या पण विद्यार्थ्यांना दाखवलेलं होतं. तर सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन स्ट्रक्चर्स म्हणजे काय असतं, तर जे पाऊस जास्त पडला तर डोंगरावरचं पाणी वाहून निघून जातं आणि इरोजन होतं. ओके, आणि जरी पाऊस कमी पडत असला तरी पडलेला पाऊस डोंगरामध्ये, जमिनीवर, नदी नाल्या, ओढ्यांमध्ये, शेतामध्ये मुरला पाहिजे. ओके, इनफिल्ट्रेट परकॉलेट झाला पाहिजे. त्यासाठी जे स्ट्रक्चर्स केले जातात त्यांना सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन स्ट्रक्चर्स म्हणतात. ओके, तर सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन स्ट्रक्चर्स मध्ये दोन प्रकार पडतात. एक आहे ॲग्रोनॉमिकल, ओके, आणि एक आहे मेकॅनिकल मेजर्स. तर दोन प्रकारे सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन मेजर्स असतात. इथं तुम्हाला स्लाइड मध्ये दिसतंय. पहिला आहे ॲग्रोनॉमिकल मेजर्स. ॲग्रोनॉमिकल मेजर्स मध्ये कंट्रोल कल्टिवेशन, टिलेज, डेन्स ग्रोईंग क्रॉप, स्ट्रिप क्रॉपिंग, मल्चिंग, मिक्स क्रॉपिंग, क्रॉप रोटेशन आणि क्रॉपिंग सिस्टम हे सगळे प्रकार येतात. ओके, तर ॲग्रोनॉमिकल मेजर्स मध्ये कंट्रोल कल्टिवेशन, टिलेज, डेन्स क्रॉपिंग, स्ट्रिप क्रॉपिंग, मल्चिंग, मिक्स क्रॉपिंग, क्रॉप रोटेशन आणि क्रॉपिंग सिस्टम हे एवढे त्याच्यामध्ये प्रकार येतात किंवा टाइप्स आहेत. एक एक टाइप्स मी एका लेक्चर एका स्लाइड मध्ये घेणार आहे. आणि मेकॅनिकल मेजर्स दुसरा आहे प्रकार, तर त्याच्यामध्ये तुम्हाला उपचार करायचे असतात. उपचार म्हणजे काय, थोडस माती उकरून म्हणजे जेसीबी लावून किंवा माणसं लावून माती उकरून ते तुम्हाला गोष्टी बनवाव्या लागतात, स्ट्रक्चर्स बनवाव्या लागतात. कंट्रोल बंडिंग, ग्रेडेड बंडिंग, बॉन्डिंग झाले, चुकून स्पेलिंग मिस्टेक आहे, मी करेक्ट करेन. बंडिंग आहे ते, कंपार्टमेंटल बंडिंग, ब्रॉडबेड टेरेसिंग, बेंच टेरेसिंग, झिंक टेरेसिंग, ट्रेंच विथ सीसीटी, व्हेजिटेटिव्ह बॅरियर्स आणि ब्रॉडबेड फोरो सिस्टम. सीसीटी म्हणजे कंटिन्युअस कंटूर ट्रेंचेस. सीसीटीचा फुल फॉर्म आहे कंटिन्युअस कंटूर ट्रेंचेस. काय आहे स्लाइड मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन जे मेजर्स आहेत ते दोन प्रकारे असतात. एक असते ॲग्रोनॉमिकल आणि एक असते मेकॅनिकल. आता आपण पहिलं बघूया ॲग्रोनॉमिकल. The soil erosion can be controlled by these methods when the slope is gentle or less than 2%. तर ॲग्रोनॉमिकल मेजर्स कधी वापरायच्या, तर ज्या ठिकाणी स्लोप जो आहे तो 2% पेक्षा कमी असतो. लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्हला किंवा एमसीक्यूला विचारतात ॲग्रोनॉमिकल मेजर्स कुठं वापरतात, जर ज्या जमिनीला 2% पेक्षा कमी स्लोप आहे तिथं ॲग्रोनॉमिकल मेजर्स वापरतात. When these methods used in combination with erosion can be reduced even if slope is more than 2%. जर तुम्ही ह्या मेथड बरोबर दुसऱ्या मेकॅनिकल मेथड जर वापरल्या तर 2% पेक्षा जास्त स्लोप असतात तरी सुद्धा त्या इफेक्टिव्ह असतात. In soil agronomical measures have to be considered in coordination with other. These are effective in a slope less than 2%. Okay, and low rainfall area. तर agronomical measures कुठे वापरायच्या, ज्या भागामध्ये पाऊस कमी पडतो, 750 ते 700 मिली पेक्षा कमी पडतो आणि ज्या ठिकाणी जमिनीचा स्लोप 2% पेक्षा कमी आहे तिथे ॲग्रोनॉमिकल मेजर वापरायच्या. कंट्रोल कल्टिवेशन, अ लाईन जॉइनिंग ऑन द मॅप हॅव्हिंग अ इक्वल इलिव्हेशन. ओके, ठीक आहे. कंट्रोल कल्टिवेशन म्हणजे काय, डोंगरावर एकसारख्या स्लोपची जी लाईन सापडते त्याला म्हणतात कंट्रोल कल्टिवेशन. ते हायड्रोमीटर म्हणून इन्स्ट्रुमेंट असते त्यानं मोजतात. ठीक आहे, ते तुम्हाला काही गरज नाही, ती इंजिनिअरिंग मध्ये आहे. कंट्रोल कल्टिवेशन इन्क्लूड कंट्रोल प्लाविंग, कंट्रोल सोईंग,
other interculturing operation by plowing and sowing across the slope. Each ridge of plow furrow and each row of crop act as an obstacle for the runoff, providing more opportunity and time for water to enter into the soil. Okay. Wishmeyer and Smith in 1978 reported that the value of land, slope and slope length is better in a contour farming, okay, or contour cultivation. ठीक आहे. इथं एक फोटो बघून घ्या कंट्रोल कल्टिवेशनचा आधी, म्हणजे तुम्हाला ते समजायला बरं पडेल. ओके, दिसलं का? माणूस काय करतोय बघा, डोंगराचा स्लोप आहे, म्हणजे इतका पण स्लोप नाही, लाईट स्लोप आहे. तिथं काय केलंय बघा, चर काढलेली आहे. ओके, तर डोंगराचं येणारं पाणी, एक मिनिट मी अनोटेशन घेतो, म्हणजे तुम्हाला दाखवायला मला बरं पडेल. तर ही जी लाईन दिसते, ओके, ही जी लाईन आहे ह्याच्यामध्ये पावसाचं पाणी साठलं जातं. ओके, ह्या ज्या लाईन आहेत ह्याच्यामध्ये पावसाचं पाणी साठतं. आता बघा इथं लाल कलर मध्ये मी हायलाइट करतोय, ह्याच्यामध्ये पावसाचं पाणी साठलं जातं. आणि हा जो मधला गॅप आहे, ओके, हा जो मधला गॅप आहे तो मी ग्रीन कलर मध्ये घेतो. इथं क्रॉपचं कल्टिवेशन केलं जातं बघा, काय क्रॉपच्या रो. ओके, म्हणजे डोंगर उतारावर बघा क्रॉपच्या रोज आहेत, दिसत का या? ठीक आहे. तर ह्या चरीमध्ये पाणी साठतं उताराचे, एक चर भरली की तिथनं पाणी ओव्हरफ्लो होतं, क्रॉपच्या सॉइलवरनं हळूहळू जातं, दुसऱ्या चरीत सापडतं, दुसऱ्या चर भरले की हळूहळू जातं तिसऱ्या चरीत. ह्याला म्हणायचं कंट्रोल कल्टिवेशन, उताराला. तर शक्यतो हे टी, कॉफी ह्याच्यामध्ये यूज केलं जातं. टी गार्डनिंग, कॉफी गार्डनिंग मध्ये हे जे आहे कंट्रोल कल्टिवेशन हे वापरलं जातं. ओके, तुम्ही आता पिक्चर मध्ये किंवा टीव्ही मध्ये पण बघितलं असेल तर अशा पद्धतीचं असते. आता जमिनीचा स्लोप जसा वाढत जातो तसं त्याची जी लेंथ आहे दोन कंट्रोल मधली ती वाढवतात. जमिनीचा स्लोप जर 1 ते 2 मीटर असेल तर दोन कंट्रोल लाईनच्या मधली जी लेंथ आहे ती 120 मीटर ठेवली तरी चालते. स्लोप वाढला 3 ते 5% झाला तर स्लोप लेंथ 90 मीटर होते. जर स्लोप 6 ते 8 मीटर झाला तर स्लोप जी लेंथ आहे ती 60 मीटर होते. जर स्लोप 9 ते 12 झाला तर मॅक्सिमम स्लोप लेंथ 35 होते. स्लोप जर 13 ते 16 झाला तर 25 होते. 17 ते 20 झाला तर 18% मीटर होते. आणि 20 ते 22% स्लोप, म्हणजे भरपूर स्लोप जर झाला तर स्लोप लेंथ जी आहे ती खूप कमी होते. स्लोप लेंथ म्हणजे काय, ह्या कंट्रोल पासून ह्या कंट्रोल मधलं जे अंतर असते, जर स्लोप कमी असेल तर अंतर जास्त असतं, आणि स्लोप जर जास्त असेल तर ह्या दोन्ही मधलं अंतर कमी असतं. ठीक आहे, कळलं असेल तुम्हाला? तर an unbounded area cultural operations can be done across the gentle slope. This practice reduces the runoff and soil erosion. आणि या प्रॅक्टिसेस मुळे runoff आणि soil erosion कमी होतं. The experiment conducted in Kanpur showed that yield increased with the pearl millet, maize and sorghum with the control cultivation ranging between 7.5 to 25%. तर कानपूर हे जे उत्तर प्रदेश मधलं एक गाव आहे तिथे एक एक्सपेरिमेंट झालेला होता मक्यावर आणि बाजरी ज्वारीवर कंट्रोल कल्टिवेशन केलेलं होतं. तर त्यामुळं उत्पादनामध्ये 7.5 ते 25% वाढ झाली. का झाली? तर पाणी पण मिळालं क्रॉपला आणि फर्टिलायझर पण लॉस झालं नाही किंवा रन ऑफ झालं नाही. The response to the fertilizer application is considerably increased by the control cultivation compared to sowing along the slope. Beside, it is reduced the runoff by 10% and nutrient loss by 14% compared to the plot with the cultivation along the slope. स्लोपला बिना कंट्रोल करता कल्टिवेट केलं तर रनऑफ 10% जास्त होत होता, आणि जर कंट्रोल कल्टिवेशन केलं असेल तर न्यूट्रिएंट लॉस जो होता, म्हणजे पावसाच्या पाण्यानं जे न्यूट्रिएंट लॉस होऊन जायचे ते 40% वाचले. ओके, त्यानंतर येतं टिलेज. आपण ॲग्रॉनॉमिकल मेजर्स बघतोय. टिलेज अल्टर्स द सॉइल फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स like porosity, bulk density, surface roughness and hardiness of the plant. Different types of tillage influencing these physical characteristics in their own way and thus affect the erosion. Okay, so आता टिलेज मध्ये तर 2 प्रकार आहेत. टिलेज मध्ये सगळ्याला माहिती आहे फिजिकल मॅनिप्युलेशन ऑफ सॉइल, जमिनीमध्ये नांगरट करणे, कोळपणे, खुरपणे, रोटावेटर यूज करणे, हॅरोविंग करणे. सो 2 काइंड्स ऑफ टिलेज ऑपरेशन्स आर युजफुल फॉर द कन्झर्वेशन ऑफ मॉइश्चर टू रिड्यूस द सॉइल लॉसेस. तर त्यामध्ये 2 प्रकार येतात. एक येतं कन्व्हेन्शनल टिलेज, एक येतं कन्झर्वेशनल टिलेज. कन्व्हेन्शनल टिलेज म्हणजे काय? द कन्व्हेन्शनल टिलेज इन्क्लूड प्लाविंग ट्वाइस and thrice followed by harrowing or planking. It does not leave any land unplowed
अँड लिव्स नो रेसिड्यू इन टू द फील्ड. म्हणजे कन्व्हेन्शनल टिलेज म्हणजे काय, परंपरागत पद्धतीनं शेतकरी एकदा दोनदा जमीन नांगरतात, कुळवतात, रोटावेटर मारतात, जमीन भुसभुशीत करून ठेवतात, जेणेकरून पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरावं, खोलवर जावं, हा कन्व्हेन्शनल टिलेजचा ऑब्जेक्टिव्ह असतो. आणि कॉन्झर्वेशन टिलेज म्हणजे काय, कॉन्झर्वेशन टिलेज डिस्टर्ब द सॉइल टू द मिनिमम एक्सटेंट. कॉन्झर्वेशन टिलेज मध्ये सॉइल डिस्टर्ब करायची नाहीये, म्हणजे प्लाविंग करायचं नाहीये, फक्त डायरेक्ट सोईंग करायचं. ओके, आता तुम्ही म्हणसाल मग डायरेक्ट सोईंग केलं तर ह्याचा फायदा काय, तर जमीन हा कॉम्पॅक्ट राहिल्यामुळं सॉइल इरोजन जास्त होत नाही. दिलेला इट कॅन रिड्यूस द सॉइल लॉस बाय 50% ओव्हर द कन्व्हेन्शनल टिलेज. कन्व्हेन्शनल टिलेज मध्ये जमीन भुसभुशीत बनवल्यामुळं सॉइल लॉस होऊ शकतो, पण पाणी जमिनीमध्ये चांगलं मुरतं. कॉन्झर्वेशन टिलेज मध्ये सॉइल इरोजन कमी होतं, लॉस जास्त होत नाही, पण पाणी जमिनीमध्ये कमी मुरतं. तर कन्व्हेन्शनल टिलेज मध्ये पाणी जास्त मुरतं पण सॉइल इरोजन होतं. कॉन्झर्वेशन टिलेज मध्ये सॉइल इरोजन कमी होतं पण पाणी सॉइल इरोजन कमी होतं आणि पाणी पण कमी मुरतं. हा एक त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर डेन्स ग्रोईंग क्रॉप. ओके, तर डेन्स ग्रोईंग क्रॉप मध्ये इथं एक तुम्हाला फोटो दिसतोय खाली. ओके, डेन्स ग्रोईंग क्रॉप याचा अर्थ काय आहे, अशी झाडं लावायची की ज्याची पानं ब्रॉड असतील आणि मोठी असतील आणि ते सॉइल सरफेस कव्हर करतील. So growing a crop which produces the maximum cover, reduces the runoff and soil loss. Cowpea, green gram, groundnut, important cover crop for rainy season. These crops give early and dense ground cover, 85%, which generally coincide with the peak rate of runoff. Thus, the splash loss of the fallow of soil is 44.2 ton per hectare, while it is 26.3 ton hectare in a black gram or green gram pod. म्हणजे थोडक्यात काय, जमिनीवर असे पल्सेस ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, ग्राउंडनट जर लावले तर त्याची पानं मोठी असतात आणि पानं मोठी असल्यामुळं पावसाचा जो थेंब आहे तो पानावर पडतो आणि पानावरनं गरगळून सॉइलवर जातो. त्यामुळं जे इरोजन होतं, स्प्लॅश म्हणजे काय, पावसाचा थेंब मातीवर पडल्यानंतर माती जी हवेमध्ये किंवा ऍटमॉस्फिअर मध्ये उडते त्याला म्हणायचं स्प्लॅश लॉसेस. ओके, पण हे जी पानं आहेत ह्या ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, सोयाबीन, ह्याची पानं मोठी असल्यामुळं रेन ड्रॉप डायरेक्ट मातीवर पडत नाही, पानावर पडतं, पानावर गरगळून खाली जातं. त्यामुळं हा जो स्प्लॅश लॉस आहे, ज्या जमिनीत ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम लावलं नाही 44.2 टन पर हेक्टर एवढा लॉस होतो, आणि जिथं ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम लावलेला आहे तिथं फक्त 26.3 टन पर हेक्टर होतो. ओके, त्यानंतर येतं स्ट्रिप क्रॉपिंग. इट इज द प्रॅक्टिस ऑफ ग्रोइंग ऑफ लॉंग नॅरो स्ट्रिप्स ऑफ इरोजन रेजिस्टिंग क्रॉप like groundnut, mudki, gram, soybean, altered with the strip of erosion permitting crop like cotton, sorghum, pearl millet, red gram. ओके, आता हे इरोजन परमिटिंग आणि इरोजन रजिस्टिंग तुम्हाला काय आहे, तर जी झाडं उंच वाढतात, टॉल हायटेड, जे पानं नॅरो असतात, त्यातनं सॉइल इरोजन होऊ शकते, म्हणजे पडलेल्या पावसाच्या पाण्याबरोबर थोडीशी माती वाहू शकते. आणि इरोजन रजिस्टिंग क्रॉप म्हणजे काय, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, सोयाबीन, मटकी, हे काय करतात, जमिनी लगत वाढतं आणि ह्याचं टॅपरूट सिस्टम असल्यामुळं ही झाडाची मुळं जी आहेत ती माती चांगली पकडतात आणि त्यामुळं त्यांना इरोजन रजिस्टिंग क्रॉप म्हणतात. तर आता जे मी सांगितलं तुम्हाला ग्रीन ग्राम, मटकी, ब्लॅक ग्राम, ह्याच्यामधनं पावसामुळं जास्त सॉइल इरोजन होत नाही. मग काय करायचं, एक रो लावायची इरोजन परमिटिंग क्रॉपची, म्हणजे इथं गव्हाची एक लावलेली आहे आणि दुसरं वेलवर्गीय क्रॉप आहे, ग्रीन ग्राम धरून घ्या एक्झाम्पल. तर एकामधनं मातीचं थोडंसं इरोजन होणार, पण शेजारी इरोजन रजिस्टिंग क्रॉप असल्यामुळे तिथंच ती माती थांबली जाणार. ओके, म्हणजे यू कॅन कल्टिवेट एनी क्रॉप बाय युझिंग दी स्ट्रिप क्रॉपिंग. स्ट्रिप क्रॉपिंग याचा अर्थ काय, एका इरोजन परमिटिंगच्या 4 रो, इरोजन रजिस्टिंगच्या 4 रो, इरोजन परमिटिंगच्या 4 रो, इरोजन रजिस्टिंगच्या 4 रो. म्हणजे ह्याच्यामुळे काय होणार आहे, बेसिकली तुमच्या जमिनीमधली जी सॉइल मधली फील्ड मधली जी माती आहे ती तुमच्या फील्डच्या बाहेर जाणार नाही, फील्ड मध्येच अडवली जाणार आहे किंवा थोपवली जाणार आहे किंवा थांबवली जाणार आहे. ओके, ठीक आहे. मग तुम्ही म्हणसाल इरोजन परमिटिंग क्रॉप घ्यायचीच कशाला, इरोजन रजिस्टिंगच क्रॉप घेतली असते. पण शेतकऱ्याला समजा ज्वारी, बाजरी जनावरांच्या चाऱ्यासाठी लावायची असतील तर त्याला लावायची नाही का, मग तो ज्वारी, बाजरी पण लावू शकतो उतारावर किंवा स्लोपी लँडवर, आणि ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्रामच्या पण 4 रो लावायच्या, म्हणजे शेतामधली चांगली टॉप फर्टाईल सॉइल शेतामधनं बाहेर पडणार नाही
आणि इरोजन पण होणार नाही. हा एक फायदा होतो. पुन्हा एकदा सांगतो, इरोजन रेजिस्टिंग क्रॉप कुठले आहेत जे मातीला धरून ठेवतात आणि इरोजन कंट्रोल करतात. त्यामध्ये आहे ग्राउंडनट, मटकी, ग्राम, सोयाबीन. ओके. आणि इरोजन परमिटिंग कुठले आहेत? कॉटन, सॉर्गम, पर्ली मिलेट और रेड ग्राम. ओके. त्यानंतर त्याच्या किती स्ट्रिप्स असाव्यात? ओके. तर स्लोप जर 1% असेल तर इरोजन रेजिस्टिंग क्रॉपची विड्थ असते 9 मीटर आणि इरोजन परमिटिंग क्रॉपची विड्थ असते 45 मीटर. ओके. स्लोप जर 1 ते 2% असेल तर इरोजन रेजिस्टिंग क्रॉपची विड्थ असते 6 मीटर आणि इरोजन परमिटिंग क्रॉपची विड्थ असते 24 मीटर. आणि स्लोप जर 2 ते 3% असेल तर इरोजन रेजिस्टिंग क्रॉपची विड्थ असते 4 मीटर आणि इरोजन परमिटिंग क्रॉपची विड्थ असते 12 मीटर. तर ह्याच्यावरनं तुम्हाला एक बाब आणि एक गोष्ट दिसून येईल, जस जसा स्लोप वाढतो, जस जसा स्लोप वाढतो तसं इरोजन रेजिस्टिंगची विड्थ आणि जर इरोजन परमिटिंगची जर विड्थ बघितली तर ह्याच्यामध्ये जे अंतर आहे ते कमी 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 होत जातं. पहिल्यांदा इरोजन रेजिस्टिंग क्रॉपची विड्थ होती 9 मीटर. ओके. आणि इरोजन परमिटिंग क्रॉपची होती 45 मीटर. स्लोप वाढला, इरोजन रेजिस्टिंगची विड्थ झाली 6 मीटर आणि परमिटिंग झाली 24. पुन्हा स्लोप वाढला 4 आणि 12. म्हणजे ते इरोजन रेजिस्टिंग आणि परमिटिंग क्रॉप अल्टरनेटली लावायचे. स्लोप कमी असेल तर इरोजन परमिटिंग क्रॉप जास्त मीटरचे लावले आणि इरोजन रेजिस्टिंग क्रॉप कमी मीटरचे लावले तरी चालतात. स्ट्रिप क्रॉपिंग विथ द इन्क्रीज द स्लोप पर्सेंटेज ऑफ द सॉइल इरोजन रेजिस्टिंग क्रॉप आणि इरोजन परमिटिंग क्रॉप आर डिक्रीजेस. ते आता वाक्य सांगितलं. कंट्रोल स्ट्रिप क्रॉपिंग. In this method, the soil is exposing and erosion permitting crop are grown in a strip at the suitable width across the slope on contour. Alternate with the strip of the soil protecting and soil erosion resisting. The field strip cropping. The field crops are planted in more or less suitable strip across fairly uniform, slopy, but not exactly on the contour. तर उतारावर इरोजन रेजिस्टिंग आणि इरोजन परमिटिंग क्रॉप लावायची. फक्त जिथं चर काढलेली आहे पाणी साठण्यासाठी तिथं लावायचे नाहीत. त्याला म्हणायचं फील्ड स्ट्रिप क्रॉपिंग. त्यानंतर विंड स्ट्रिप क्रॉपिंग. दिस टाइप ऑफ स्ट्रिप क्रॉपिंग कन्सिस्ट ऑफ प्लांटिंग द टॉल ग्रोइंग क्रॉप अल्टरनेट विथ द स्मॉल ग्रोइंग क्रॉप अरेंज्ड इन स्ट्रेट अँड लॉंग बट रिलेटिव्हली नॅरो पॅरल स्ट्रिप laid out right across the direction of prevailing wind regardless of contour. म्हणजे डोंगराच्या मध्ये जिथं वारं जास्त येऊ शकतं तिथं डोंगराला उंच उंच वाढणारी झाडं आणि त्याच्या पुढे कमी उंच वाढणारी झाडाची स्ट्रीप बनवायची, जेणेकरून वारं वेगाने येणार नाही आणि सॉइल इरोजन होणार नाही. हे करायचं. आता आपल्या कॉलेजमध्ये तुम्हाला पण मी एकदा दाखवलेलं होतं की आपल्या कॉलेजमध्ये समोर कॉलेजच्या बिल्डिंगच्या समोरच एक पॉली हाऊस आहे. रस्त्याच्या कडेला एक कृषी पर्यटन केंद्र आहे. ओके. आणि त्याच्या आजूबाजूला त्या माणसानं उंच उंच झाडं लावलेली आहे. त्यामागचं कारणच आहे की वेगाने येणारं वारं त्या पॉली हाऊस मध्ये शिरून त्याची कागद फाटू नये किंवा खराब होऊ नये म्हणून जे उंच उंच झाडं लागा नारळाची लावलेली केळीची लावलेली आहेत त्याला म्हणायचं विंड स्ट्रीप क्रॉपिंग. आता बफर स्ट्रीप क्रॉपिंग म्हणजे काय? इन दिस मेथड द स्ट्रीप ऑफ ग्रासेस ऑर लेग्युम्स आर ग्रोन बिटवीन द कंट्रोल स्ट्रीप क्रॉप in a rotation. Buffer strip cropping provide protection from the land from the soil erosion. आता बफर स्ट्रीप क्रॉपिंगला काय केलं जातं? डोंगर उतारावरनं जिथनं माती जास्त घसरायचा संबंध आहे किंवा माती जास्त घसरू शकते त्याला आपण लँडस्लाइड म्हणतो. त्या ठिकाणी ग्रासेसची गवताची लागवड करायची किंवा लेग्युम्सची लागवड करायची जेणेकरून ते मातीला चांगलं पकडून ठेवतील आणि माती जास्त घसरणार नाही किंवा इरोजन होणार नाही. त्यानंतर परमनंट ऑर टेम्पररी बफर स्ट्रीप क्रॉपिंग. A strip are established particularly in a steep of highly eroded slope in a field. The strip are generally planted with the perennial legumes, grasses or shrub or permanent or temporary basis. Alter with the field crop. तर परमनंट और टेम्पररी बफर स्ट्रिपिंग जे असतं त्या पट्ट्या बनवायच्या आणि सॉइलचं इरोजन जेवढं शक्य आहे तेवढं कमी करण्याचा प्रयत्न करायचा. जर तुम्ही काढून टाकलं ते तर त्याला आपण टेम्पररी म्हणतो आणि वर्षानुवर्ष सॉइलमध्ये तसं ठेवलं किंवा डोंगरावर तसं ठेवलं तर त्याला आपण परमनंट स्ट्रिप म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट येतो मल्चिंग. ओके. मल्चिंग म्हणजे काय? तर मल्चिंग मध्ये दोन प्रकार येतात. 2-3 प्रकार आहेत. व्हर्टिकल मल्चिंग कालच शिकवलं तुम्हाला मी. प्लास्टिक मल्चिंग तुमच्या समोर आता हा फोटो आहे आणि स्ट्रॉ मल्चिंग. स्ट्रॉ मल्चिंग म्हणजे काय? काडी कचरा दसकटन सॉइल सरफेस कव्हर करायचं
straw mulching. Okay. So mulching with the plant material residue, soil loss up to 43% as compared to the barren soil and 17% to the cropped soil without mulches. Okay. तर mulching with the planting material reduces the soil loss up to 43%. जर तुमच्या क्रॉपकडे पालापाचोळा दसकट असतील आणि ती जर तुम्ही जमिनीवर पसरली तर 43% तुमचा सॉइल लॉस कमी होतो. ओके, हा मल्चिंगचा एक फायदा आहे. द रन ऑफ अँड न्यूट्रिएंट लॉसेस ऑल्सो फॉलो द सेम ट्रेंड. By increasing the amount of soil mulch, sedimentation present in a runoff water can be reduced as it covers the soil more. Okay, and not impacted. तर पडलेल्या पावसाचं पाणी त्या स्ट्रॉवर किंवा त्या मल्च पेपरवर पडल्यामुळे सॉइल इरोजन जास्त होत नाही. डिफरंट काइंड ऑफ मल्चेस सच एज sorghum, pearl millet, paddy straw or husk or straw dust increase the water absorption and minimize the evaporation. तर गव्हाची काढ, भाताची काढ असलं जर तुम्ही शेतामध्ये पसरलं तर ते पाणी तर धरून ठेवतं, पण सॉइलचं जे इव्हॅपोरेशन होणार आहे सॉइल मधनं ते पण कंट्रोल करतं. ओके, हा बघा प्लास्टिक मल्चिंग एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रकार जो येतो आपला मिक्स्ड क्रॉपिंग. This type of cropping is extensively followed in India. The important objective of mixed cropping are to be covered the land to protect the soil from the beating action of the rain, to protect the soil from the erosion and assure against the crop failure. Okay, तर मिक्स्ड क्रॉपिंग म्हणजे काय? दोन किंवा दोन पेक्षा जास्त क्रॉप ऍट ए टाइम सॉइल मध्ये लावायचे, जेणेकरून काय होतं, एक क्रॉप जर फेल गेलं तर दुसऱ्या क्रॉप मध्ये जास्त काही ना प्रमाणात उत्पादन भेटून शेतकऱ्याचा लॉस होत नाही. दॅट इज नोन एज मिक्स्ड क्रॉपिंग. त्यानंतर नेक्स्ट येतं क्रॉप रोटेशन. Rotation reduces the soil erosion and increases the soil fertility by different crops being grown in a same piece of land. Okay, तर क्रॉप रोटेशन केल्यामुळे किंवा रोटेशन मध्ये लेग्युमिनस क्रॉप ऍड केल्यामुळे काय होतं, सॉइलचे इरोजन कंट्रोल होतं आणि सॉइलची फर्टिलिटी सुद्धा मेंटेन राहते. So the cultivation of leguminous crop reduces the soil erosion having 30% of slope. ज्या भागामध्ये 13% स्लोप आहे तिथे जर तुम्ही लेग्युमिनस क्रॉप लावलं तरी सुद्धा ते बऱ्यापैकी सॉइल इरोजन कंट्रोल करतं. ओके, क्रॉपिंग सिस्टम. Soil erosion depend upon the cropping system adopted. Growing of cover crop, erosion permitting and erosion resisting crop in an alternate stream, subsequently cropping, intercropping, relay cropping. All these cropping systems help in reducing the water and soil loss through the runoff. Okay, तर हे जे आहे सिक्वेन्स क्रॉपिंग, रिले क्रॉपिंग, रोटून क्रॉपिंग, ह्याच्यामुळे जेवढा शक्य आहे तेवढा सॉइलचा लॉस वाचतो. कारण की हे काय करतात, सॉइल पार्टिकलला चांगलं पकडून ठेवतात. ओके, हे काय. त्यानंतर नेक्स्ट येते केमिकल ट्रीटमेंट. द इफेक्ट ऑफ रेन ड्रॉप ऑन द सॉइल क्रिएटिंग द डिटॅचमेंट ऑफ द सॉइल पार्टिकल. पावसाचा जो थेंब आहे तो वेगानं जर जमिनीवर आदळला तर माती जी आहे ती ऍटमॉस्फिअर मध्ये स्प्लॅश होते, उडते. सो द स्प्रेइंग ऑफ पॉलीविनाइल अल्कोहोल ऍट द रेट 480 kg per hectare increases the stability of soil pore. तर पॉलीविनाइल अल्कोहोलचं जर स्प्रेइंग मारलं मातीवर तर मातीचं इरोजन जास्त होत नाही, सॉइल पार्टिकल एकामेकाला पकडून ठेवतात. किती वापरायचं आहे पॉलीविनाइल अल्कोहोल? 480 kg per hectare, जेणेकरून सॉइल मधनं जास्त इरोजन होणार नाही, माती धूळ जाणार नाही. ह्याला म्हणायचं केमिकल ट्रीटमेंट. नाव लक्षात ठेवा, पॉलीविनाइल अल्कोहोल. तर आतापर्यंत जेवढ्या मेजर्स शिकवल्या ह्या सगळ्या होत्या ॲग्रोनॉमिकल मेजर. ओके, आणि आता जे शिकवणार आहे इथनं पुढच्या त्या आहेत मेकॅनिकल मेजर्स. ओके, तर ॲग्रोनॉमिकल मेजर्स मध्ये तुम्हाला मी काय काय शिकवलं? स्ट्रिप क्रॉपिंग, इरोजन रेजिस्टिंग क्रॉपिंग, इरोजन परमिटिंग क्रॉपिंग. ओके, आणि हाऊ दे आर बेनिफिटिंग टू द, एकच मिनिट, how they are benefited to these things. Okay, व्हिडिओ ऑन ठेवा 2 मिनिटं सगळ्यांनी. व्हिडिओ ऑन ठेवा. ॲग्रोनॉमिकल मेजर्स मध्ये काय जर शंका असेल तर विचार. मी अजून लेक्चर संपलेलं नाही, मी मुद्दाम मध्ये ब्रेक घेतलाय. व्हिडिओ ऑन ठेवा. 96 नंबर व्हिडिओ ऑन ठेव.
बऱ्याच वेळा काय होते माहिती का, पोरं लेक्चर चालू असताना मोबाईल नुसता चालू ठेवून बसलेली असतात फिरत कुठं पण. म्हणून मी मध्येच लेक्चर थोडंसं स्टॉप केलंय, म्हणजे अजून 28 नंबर व्हिडिओ ऑन ठेव. आणि हर्षदा व्हिडिओ ऑन ठेव. 35 नंबर कॅमेरा जरा खाली पकड, खिडकी दिसती या खाली पकड कॅमेरा. ओके. 88 नंबर व्हिडिओ ऑन ठेव. हर्षदा कोण आहे व्हिडिओ ऑन ठेव. 48 नंबर व्हिडिओ ऑन ठेव. 62 नंबर व्हिडिओ ऑन ठेव. 62 62 17 नंबर, 75 नंबर केतन, 79, 102, 62, 89. का कानाचे पडदे फाटलेत, व्हिडिओ ऑन ठेवायला सांगितलं कळत नाहीये. व्हिडिओ ऑन ठेवा फाटकन. 43 नंबर व्हिडिओ ऑन ठेव. 102 नंबर माधुरी सलगर का कोण आहे बघा, व्हिडिओ ऑन ठेव. अभिजित 17 नंबर व्हिडिओ ऑन ठेव. ऋषी 57 व्हिडिओ ऑन ठेव. 89 व्हिडिओ ऑन ठेव. भाग्यश्री 103 व्हिडिओ ऑन ठेव. 112 नंबर व्हिडिओ ऑन कर. आणि कोण आहे गव्हाणे, अक्षरा गव्हाणे कोण आहे, 34 नंबर व्हिडिओ ऑन ठेव. बरं, शंका आहेत का काय इकॉनॉमिकल मेजर्स मध्ये? शंका आहेत का इकॉनॉमिकल मेजर्स मध्ये? लेक्चर संपलेला नाहीये, मी मध्येच तुम्हाला व्हिडिओ ऑन ठेवायला सांगितले. 17 नंबर, 57, 102, 112, 103, 89, 34, 59, 32. सर ऑन आहे व्हिडिओ पण कनेक्शन इश्यू आहेत, मृणाल कुलकर्णी 62 नंबर. ओके. हा दिसताय 62 नंबर कुलकर्णी, तुझा व्हिडिओ दिसतोय, तुझा काय प्रॉब्लेम नाहीये. हा पुढे बोला. शंका आहे काय? 44 नंबर व्हिडिओ ऑन ठेव. काय प्रॉब्लेम आहे तुला? मी लेक्चर मध्ये बाहेर पैकी 2 मिनिटात पुन्हा ऍड करणार नाही. आहे का काय शंका? इकॉनॉमिकल मेजर्स तुम्हाला कळल्या का सॉइल वॉटर कॉन्झर्वेशनच्या? इकॉनॉमिकल मेजर्स समजल्या का तुम्हाला सॉइल वॉटर कॉन्झर्वेशनच्या? म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडक्यात, तर जमिनीचं जे इरोजन होतंय, ओके, जमिनीची जी धूप होती आहे किंवा पावसाचं पाणी जे स्पीडनं वाहून जात आहे क्विकली स्पीडनं, त्याची विलॉसिटी आपल्याला स्लो डाऊन करून, ते पाणी जमिनीमध्ये कसं मुरेल जास्तीत जास्त, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे. ते पाणी जमिनीमध्ये कसं मुरेल त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि पाण्याची जी विलॉसिटी आहे किंवा पाण्याची जे स्पीड आहे ते पण आपल्याला रिड्यूस करायचं आहे किंवा आपल्याला ते कमी करायचं आहे. त्याच्याबरोबरच सॉइल सरफेस आपण कव्हर अप केल्यामुळं, ओके, सॉइल सरफेसवर कव्हर दिल्यामुळं म्हणजे मल्चिंग असेल किंवा पॉलिविनाइल अल्कोहोल असेल, ह्याच्यामुळे काय होतं, 480 kg टाकल्यामुळं सॉइल पार्टिकलचं पावसाच्या पाण्यामुळे धुवून जात नाहीत किंवा वॉश आउट होऊन जात नाहीत. सॉइल सायन्स मध्ये तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे की 101 नंबर एक व्हिडिओ पकड रे. 32 आलाय ऑन. 37, 104, 17, 89, 43, 112, 102, 34, 101, 104, 17, 102, 112, 43, 89, 34. तुमच्या काय कानाचे पडदे फाटलेत वर? 112 नंबर ज्ञान गेलेल्या व्हिडिओ ठेवा, कळत नाही का? 56, 28 नंबर कोण आहे रे? 103, 101, 103 नंबर पोरी. तुला डोक्यात फरक आहे का? कळत नाही का व्हिडिओ ऑन ठेव म्हणून सांगितलेलं? काय अर्धवट आहे का तुम्ही? 28 नंबर कोण आहे? लाभ कल नाही का तुला? एकदा सांगितलं कळत नाही का? 101, 104, D14, 34, D14 कळत नाही का? व्हिडिओ ऑन ठेव म्हणल्यावर 101 नंबर कोण आहे? 104, 34, 89, 43, 102 आणि 17. एकशे एक, 104,
तुम्हाला अक्कल नाही का 101 नंबर तुला एकदा किती वेळा सांगायला लागते? 104 कोण आहे? 17 नंबर, 102, 43, 89 आणि 88. एक दोन तीन चार पाच सहा जण, 1 2 3 4 5 6, या 6 जणांनी मला फोन करायचा माघारी. कोणाकोणाचा मित्र असेल ना, 104 नंबर ज्याचा मित्र असेल त्याला मला फोन कर. 17 नंबर, 102 नंबर, 43 नंबर, 89 नंबर, 88 नंबर. ह्यांनी का नाही नुसतं लेक्चर ऑन ठेवलंय बघा, मोबाईल चालू ठेवलाय आणि कुठतरी बोंबलत फिरते ती बाहेर. अजिबात ही लेक्चर अटेंड करत नाही ती बघा. ठीक सांगतो मला मी. 104 नंबर, 17 नंबर, ओके, 102, 43, 89, 88. काय आहे का कोणाला शंका? 104 कॅमेरा प्रॉब्लेम आहे. म्यूट करून बोल बर. म्यूट करून बोल आणि म्यूट होऊन बोल. कॅमेरा प्रॉब्लेम आहे म्हणून. ओके, मी पुन्हा लेक्चर कंटिन्यू करतो. मी मुद्दाम आज लेक्चर थांबवलं होतो मध्ये. स्क्रीन शेअर होईल, व्हिडिओ ऑफ केले तरी चालतील. व्हिडिओ ऑफ केले तरी चालतील. लेक्चर मी कंटिन्यू करतोय. नेक्स्ट पार्ट आहे मेकॅनिकल मेजर्स. आता हे ॲग्रोनॉमिकल मेजर्स झाले. आता मेकॅनिकल मेजर्स ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इंजिनिअरिंग मेजर्स. त्याला इंजिनिअरिंग मेजर्स म्हणतात. तर इथं माणसं लावून किंवा मशिनरी लावून, जीसीपी किंवा माणसं लावून हे कन्स्ट्रक्शन केले जातात. म्हणजे डोंगरावर उपचार केले जातात. मेकॅनिकल मेजर्स इन्क्लूड बॉन्डिंग, टेरेसिंग, गली, नाला controlling. They reduces the runoff and impounding the water from the longer time to help the infiltration into the soil. These measures are costly, but if properly maintained, will improve the land cover over a long period of time. हे थोडेसे खर्चिक असतात. ओके, हे थोडेसे खर्चिक असतात, पण हे जर केलं तर हे परमनंट राहतात आणि तुमचं सॉइल वॉटर जे लॉसेस आहेत ते चांगल्या पद्धतीने केले जातात. ओके, तर मेकॅनिकल मेजर्स कुठं फॉलो करायचे? ज्या ठिकाणी स्लोप 2% पेक्षा जास्त आहे, पर 32 ते 30-35% स्लोप आहे, तिथं मेकॅनिकल मेजर्स फॉलो केले जातात. तर पहिला आहे कंट्रोबंडिंग. ओके, बॉन्डिंग झाले माझ्याकडे, मी बॉन्डिंग करीन पुन्हा पीपीटी मध्ये. इट कन्सिस्ट ऑफ construction of series of earthen burns of suitable size along with the contours. ओके, तुम्हाला दाखवतो आधी, बघून घ्या. कंटूर बंडिंग. ओके, तर असे कंटूर्सला डोंगर उतारावर असे छोटे 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 बुंडे बनवायचे, जेणेकरून पाऊसचं जे पाणी आहे ते अडकतं आणि स्लोली थांबत 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 खाली उतरतं. ह्याला म्हणायचं कंटूर बंडिंग. ओके, बॉन्डिंग झालंय, ते स्पेलिंग मिस्टेक आम्ही करेक्शन करतो. कंटूर बंडिंग. तर डोंगराच्या उताराला असं छोटे 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 मातीचे असे ही बनवायचे, लाईन्स बनवायचे, मातीचे बुंडे बनवायचे थोडक्यात, थोडेसे मोठे, आणि त्यामुळे ते पाणी अडकलं जातं. जेवढी जमीन जसजशी जमिनीच्या प्रकारावर आहे, ग्रॅव्हल जमीन, मुरमाड जमीन असेल तर छोटासा बनला तरी चालतो, क्ले जमीन असेल, डीप असेल तर मोठा बनवावा लागतो. कंटूर बंडिंग. आता हे सगळं इंजिनिअरिंग पॉइंट आहे, आपल्याला काही जास्त जायचं नाहीये, आपल्याला फक्त कंटूर बंडिंग कळलं म्हणजे झालं. ओके, so consist of construction of series of earthen burns of suitable size along with the contour. The space between the burns, which is the function of vertical fall aimed at the slope of watershed, is determined by the natural soil and erodibility. The spacing should be such that there should be no inconvenience to the cultivation. The formula for vertical interval. आता फॉर्म्युल्यात आपल्याला काय जायचं नाहीये. ओके, तो आहे S is equal to VB into 60/3. त्याच्यात नका जायला, आपल्या त्या फॉर्म्युल्यात ते आपल्याला पडायचं नाहीये, तो इंजिनिअरिंगचा आहे, आपल्या त्यात काय गोळात पडायचं नाही. आपल्याला सोप्या भाषेमध्ये शिकायचं आहे फक्त कंटूर बंडिंगचं. कंटूर बंड्स कुठं वापरले जातात? ओके, ज्या ठिकाणी स्लोप जो आहे तो 6% असतो, तो 600 मिलीमीटर पर्यंत असतो, तिथं कंटूर बंड्स वापरतात. समज? ओके, ठीक आहे, कळलं तुम्हाला?
एक मिनिट थांबा, अचानक स्टॉप झाले. स्क्रीन शेअरिंगला काय प्रॉब्लेम झाला? एक मिनिट होल्ड ठेवा, थोडस स्क्रीन शेअरिंगला प्रॉब्लेम आहे. दोनच मिनिटं थांबा, दोनच मिनिटं होल्ड करा. मी स्क्रीन शेअर करतो. रेंजचा प्रॉब्लेम आला थोडासा, आता येईल लगेच. तर कंट्रोल बंडिंग कुठं करतात? ज्या भागामध्ये 600 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस आणि स्लोप जो आहे तो 6% कमी असतो. वहीमध्ये लिहून घ्यायचं असलं लिहून घ्या, महत्वाचा पॉईंट आहे. कंट्रोल बंडिंग त्या भागामध्येच केलं जातं. आता कंट्रोल बंडिंग मध्ये 3 प्रकार पडतात: लेवल्ड अँड टेबल टॉप. ओके, द एरिया हॅव्हिंग रिसिव्हिंग मीडियम रेनफॉल 760 mm ऑफ इव्हन डिस्ट्रीब्युटेड. जर 760 mm पाऊस व्यवस्थित पसरून जर पडत असेल अराउंड द इयर, वर्षभरामध्ये, विथ अ हायली परमेबल डीप सॉइल. ओके, आणि जर सॉइल डीप असेल आणि पाणी आतमध्ये मुरत असेल तर त्याचा जो लेवलचा टेबल टॉप आहे तो लेवल ठेवायचा. स्लोपिंग आउटवर्ड, लो रेनफॉल, जर पाऊस 750 mm पेक्षा कमी पडत असेल आणि विथ द परमेबल सॉइल मीडियम डीप, जर सॉइल मीडियम डीप असेल तर स्लोपिंग आउटवर्ड करायचं. आणि स्लोपिंग इनवर्ड कधी करायचं? जर पाऊस हेवी असेल 750 mm पेक्षा जास्त असेल आणि इन्फिल्ट्रेशन रेट जर पुअर असेल तर स्लोपिंग आउटवर्ड करायचं बाहेरच्या बाजूने. ओके, ते काय आहे स्लोपिंग इनवर्ड आणि स्लोपिंग आउटवर्ड पुढे सांगतो. ओके, हे काय अडकते राहू, लई त्रास व्हायला लागले. रिडायरेक्टिंग का झालंय मला काय समजणार, काय चाललंय. 2 मिनिटं थांबा. काय एकदा झोम डोकं खायला लागलं की नाही, लय माहिती. 1 मिनिट थांबा. हा, ओके. तर हे जे असतं तुम्हाला मी अॅनोटेट करून दाखवतो. थांबा 1 मिनिट. ओके, तर स्लोपिंग आउटवर्ड कसं असतं हे लक्षात ठेवा. ओके, हा स्लोप आहे. हा, ओके, आणि इथं तुम्ही असा चढ केलेला आहे. ठीक आहे, हा झाला एक चढ. ठीक आहे, इथं तुम्ही क्रॉपचं कल्टिवेशन करू शकता. ठीक आहे, ओके. ठीक आहे,
आणि इथं जे असतो ही थोडीशी माती ठेवायची, हा स्लोपिंग आउटवर्ड, आणि हा एक स्लोप आहे समजा, तर इथं एक खड्डा करायचा आणि नंतर अशी चढ हा केला जातो. हा स्लोपिंग इनवर्ड, म्हणजे इथं जो आहे तर जास्त पाणी साठून राहतं या पोर्शन मध्ये. ओके, स्लोपिंग इनवर्ड आणि स्लोपिंग आउटवर्ड. ओके, हा बघा आउटवर्ड आहे. आणि लेवल टेबल टॉप म्हणजे काय, त्या काय असं आणि असं येतं. इथं काय कुठं लेवल बिवल केली जाते, हे सांगणं थोडंसं डिफिकल्ट आहे. ह्याच्यावर त्याला फळाच पाहिजे. फळा ज्यावेळेस माझ्याकडे येईल ना, मी तुम्हाला डबल वाटल्यास सांगेन. इथं दाखवणं खूप डिफिकल्ट जाते मला इथं अॅनोटेट करा, की माऊस व्यवस्थित ज्या स्लाइड झाल्यामुळं ड्रॉइंग बरोबर येत नाही. ओके, ठीक आहे. तर ग्रेडेड बंडिंग, काय ग्रेडेड बंडिंग, हा ग्रेडेड बंडिंग म्हणजे काय असतं, ज्या ठिकाणी भरपूर मोठा स्लोप असतो ना, तिथं असं चर काढतात. म्हणजे शेतातलं पावसातलं पाणी त्या चरीमध्ये साठतं आणि बाहेर निघून जात नाही शेतामध्ये. तर शेतामध्ये जिथं बांध असतो तिथं पावसाचं पाणी उताराच्या तिथं असे चर काढायची, आणि जेणेकरून ते पावसाचं पाणी बाहेर निघून जाणार नाही. त्याला म्हणतात ग्रेडेड बंडिंग. बॉन्डिंग आलंय ते स्पेलिंग मिस्टेक झालं, क्लिअर करतो. इन अ सिच्युएशन वेअर द रेन वॉटर is not readily absorbed either due to the high rainfall or low intake of soil, graded bunding is recommended. Graded bunding or channel terraces are laid along the predetermined longitude grade instead of lying along the contour. उतारावर नाही करायची, जिथं पाणी शांत होतं जमिनीमध्ये पण जमिनीला ज्या साईडला थोडासा उतार आहे तिकडे ती लाईन करायची. ग्रेडेड बंड्स आर कन्स्ट्रक्टेड इन अ हायर रेनफॉल एरिया ऑफ मोर दॅन 600 mm where the excess rainwater has to be removed safely throughout the field, avoid water stagnation. म्हणजे 600 mm पेक्षा जास्त पाऊस पडतो तिथं शेतामध्ये सगळं पाणी साठून राहतं. मग शेताच्या कोपऱ्यात एक जर चर काढली आणि ती जर एखाद्या नाल्याला जोडली तर शेताचं सगळं पाणी त्या चरीतनं नाल्यात निघून जाईल किंवा त्या चरीमध्ये मुरेल. म्हणजे वॉटर लॉगिंग शेतात होणार नाही. वॉटर फ्लो इन अ ग्रेडेड चॅनल constructed on the upstream side of the bund at non-erosive velocity are laid to the safe outlet to the grassed waterway, आणि ते शेतातून व्यवस्थित बाहेर निघून देतं. This practice is restrict up to 6% slope in a specific cause. It may extend up to 10% स्लोप. हे जे प्रॅक्टिस आहे ते 6% स्लोपवर वापरलं जातं, काही ठिकाणी 10% स्लोप वापरण्यात. ओके, बघा यांनी काय केलंय, चर काढलेली आहे आणि त्यात पाणी साठलेलं आहे ग्रेडेड बंडिंगचं. ओके, त्याच्यानंतर जे नेक्स्ट येतं त्याला म्हणतात कंपार्टमेंटल बंडिंग. ओके, कंपार्टमेंटल बंडिंग, आधी फोटो बघा नंतर तुम्हाला पुढचं सांगतो. ओके, कंपार्टमेंटल बंडिंग आणि ट्रॅक्टर डॉन बंड फॉर्मर, हे ट्रॅक्टरनं असे बंड्स केले जातात. ट्रॅक्टरनं असे बंड्स केले का नाही की जमिनीमध्ये चढ उतार बनतात आणि पावसाचं पाणी त्याची व्हेलॉसिटी कमी होते. ओके, तुम्हाला मेन बघायचं आहे कंपार्टमेंटल बंडिंग. कंपार्टमेंटल बंडिंग म्हणजे काय केलं, शेतामध्ये असे चौकोन 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 केलेले आहेत, माती उकरून मोठे मोठे बुंडे बनवलेले आहेत. थोडक्यात काय, त्या शेत पडलेलं पाणी त्याच शेताच्या त्या छोट्या छोट्या प्लॉटमध्ये राहावं, त्यात मुरावं, शेतातनं बाहेर जाऊ नये, त्याला म्हणतात कंपार्टमेंटल बंडिंग. दिसले तुम्हाला इथं कंपार्टमेंटल बंडिंग. ओके, दिस मेथड इज वन ऑफ द cheapest and easily manipulated soil moisture conservation techniques. अतिशय स्वस्त, suitable for rain-fed vertisol soil having slope less than 1%. ही मेथड कुठे वापरायची, ज्या भागामध्ये 1% पेक्षा स्लोप कमी असते. The compartmental burns are formed in a field with a size of 400 meter square with a dimension of 8 meter by 5 meter. ओके, 8 बाय 5 मीटर, 5 बाय 5 मीटर, डिपेंड म्हणजे स्लोप कसा आहे किंवा एरिया कसा आहे. द लॉंगेस्ट बर्न इज युजली फॉर्म्ड across the slope while the shortest burn along with the slope. By this method, the entire field is divided into the smaller section, which helps in storing the initial rainfall and increases the infiltration. आता शेवटचं जे वाक्य सांगितलेलं आहे, अशी फील्ड छोट्या 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 चौकोनामध्ये डिवाइड केली जाते, म्हणजे त्याच्यामध्येच पडलेलं पावसाचं पाणी मुरतं आणि पाणी शेतातनं जास्त बाहेर पडत नाही आणि ते पाणी क्रॉपसाठी युटिलाइज होतं, इन्फिल्ट्रेशन चांगलं होतं. त्यानंतर आहे बघा ब्रॉड बेड टेरेसिंग. नेक्स्ट जे आहे ब्रॉड बेड टेरेसिंग. दे आर कन्स्ट्रक्टेड इन डीप ब्लॅक सॉइल. चिकन मातीची जमीन असेल तिथं विथ द हाय क्ले कंटेंट, ज्यामध्ये क्लेचं कंटेंट जास्त आहे. वेअर वेअर द डीप क्रॅक्स आर डेव्हलप्ड इन समर, आणि उन्हाळ्यामध्ये डीप क्रॅक्स डेव्हलप होतात. ओके, त्या भागामध्ये त्या पॉइंट एक मिनिट थोडा
नाही आम्ही थोडं राहिलो करून देतो तुम्हाला का हो? हा ठीक आहे करतो करतो ठीक आहे ओके तर सॉरी फॉर डिस्टर्बन्स तर इथं तुम्हाला टेरेसिंग दिसत असेल तर हे कुठं करतात ब्रॉडबेड टेरेसिंग डीप क्रॅक्स सॉइल अलॉंग विथ द हाय क्ले कंटेन वेअर अ डीप क्रॅक्स आर डेव्हलप्ड इन समर उन्हाळ्यामध्ये ज्या भागामध्ये भेगा पडतात डीप क्रॅक्स होतात अ टेरेस इज अ combination of ridge and channel across the slope on a controlled grade. These terraces have wide base and low height of ridge usually formed with the machineries. Okay. तर ज्या भागामध्ये थोडीशी अशी मातीची जमीन आहे ओके तिथं आता बघा हा पोर्शन प्लेन आहे ठीक आहे इथं तुम्हाला कुठलं पाहिजे ते क्रॉप तुम्ही कल्टिवेट करू शकता इथं इथली माती काढलेली आहे इथली माती उकरलेली आहे आणि ती ह्या रीजवर इथं मी कलर चेंज करतो इथली माती हिरव्या कलरची मी उकरलेली दाखवली आणि इथं थोडासा असा बुंडा केलेला आहे आणि पुन्हा इथं लेवल म्हणजे थोडक्यात काय इथं क्रॉप लावायचे इथं पाणी मुरणार ओके ते पाणी ह्या क्रॉपला किंवा खालच्या क्रॉपला मिळत जाणार आणि इथं बुंडा मग थोडक्यात काय प्लांटची जी व्हिलॉसिटी आहे ती स्लो डाऊन करायची ह्याला म्हणायचं ब्रॉड बेस टेरेसिंग ओके ब्रॉड बेस हा जो आहे हा बेस आहे ग्रीन कलरचा ब्रॉड बेस आणि हे जे आहे हा जो बुंडा दिसतोय लाल कलर मधला हा टेरेस आहे ओके ब्रॉड बेड टेरेसिंग ओके ठीक आहे त्याच्यानंतर बेंच टेरेसिंग इज प्रॅक्टिस्ड इन स्टील हिली स्लोप बेंच टेरेसिंग कुठं प्रॅक्टिस केलं जातं जिथं 16 ते 33% इतका मोठा एकदम हाय स्लोप एरिया आहे तिथं हे बेंच टेरेसिंग केलं जातं आधी फोटो बघा मी थोडंसं अॅनोटेशन घेतो एक मिनिट इथं बघा दिसतात का एक क्रॉपची रो आहे दिसते का एक क्रॉपची रो व्यवस्थित चालत नाही ह्या बघा दिसली ही क्रॉप दिसली ही क्रॉपची रो बघा इथं दिसली क्रॉपची रो अशी ठीक आहे तर जो उतारा आहे त्याच्या पायऱ्या जशा बनवतो पायऱ्या ओके आपल्याला आता कुठल्याही बिल्डिंग मध्ये चढायचं आहे एकतर लिफ्ट असते किंवा पायऱ्यानं चढावं लागतं पायऱ्यामध्ये कसं प्लेन सरफेस उंच तर तसं शेतावर अशा पायऱ्या बनवायच्या निम्मा जमीन प्लेन पुन्हा उतार पुन्हा प्लेन पुन्हा उतार दिसतो इथं तुम्हाला उतार प्लेन ओके ठीक आहे हा बघा हा उतारा सेक्शन आहे दिसला का पूर्ण उताराचा सेक्शन आहे हा उतारा आहे पूर्ण मी पिवळ्या कलर मध्ये देतोय तो सगळा हा उताराचा सेक्शन आहे म्हणजे जमिनी डोंगरावर पायऱ्या बनवायच्या स्टेपिंग आणि जिथं स्लोप आहे त्याच्यावर क्रॉप कल्टिवेट करायचं म्हणजे पावसाचं पाणी जे स्पीडनं जाणार होतं तर ते पिकांमध्ये थांबत जातं तर त्याला म्हणायचं बेंच टेरेसिंग ओके ठीक आहे आपल्याकडे केलं जात नाही काश्मीरमध्ये ज्या ठिकाणी सॉरी आसाम मेघालय मिझोरम या भागामध्ये ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डोंगर उताराची जमीन असते तिथे असे स्टेप केले जातात सो बेंच टेरेसिंग इज प्रॅक्टिस्ड इन स्टीप हिली स्लोप द टेरेसेस इज अ कॉम्बिनेशन ऑफ रिज अँड चॅनल built across the slope control grade. The bench terraces consist of transforming the relative steep land into series of level strips, reduces the slope and erosion. तर पायऱ्या बनवायच्या सारखं स्टेपिंग सारखं. The field is made into the series of benches by excavating the soil from upper part and मातीच्या खालच्या भागात टाकायच्या आणि पायऱ्या बनवायच्या. It is normally practiced in 16 to 33% of slope. हे लाल अक्षरात लिहिले हे ऑब्जेक्टिव्हला बऱ्याच वेळा विचारतात बेंच टेरेसिंग किती टक्के स्लोपवर करतात 16 ते 33%. अ गुड सॉइल डेप्थ इज रिक्वायर्ड टू अवॉइड द एक्सपोजर सॉइल ड्युरिंग द लेवलिंग तर चांगली सॉइलला डेप्थ पाहिजे नाहीतर उकरायला लागलं गुरून लागला किंवा दगड लागली तर हे चालत नाही द व्हर्टिकल ड्रॉप मे व्हॅरीज फ्रॉम 16 to 18 सेंटीमीटर जो स्टेप बनवायचे पायऱ्या त्या 60 सेंटीमीटर ते 180 सेंटीमीटरच्या बनवायच्या डिपेंडिंग अपॉन द सॉइल कंडिशन द विड्थ रिक्वायर्ड for easy cultural operation
Depending upon the soil rainfall condition, different types of terraces are adopted. सॉइल कुठली आहे, पाऊस किती पडतो, तिथं कुठलं क्रॉप घ्यायचं आहे, त्याच्यावर आपल्याला कुठल्या प्रकारचं टेरेसिंग करायचं आहे, बेंच टेरेसिंग करायचं आहे का झिंक टेरेसिंग करायचं आहे, हे डिसाइड राहतं. हे बघा पुढचं झिंक टेरेसिंग. झिंक टेरेसिंग इज अडॉप्टेड इन अ लँड विथ द 3 to 10% ऑफ स्लोप. झिंक टेरेसिंग ज्या भागामध्ये 3 ते 10% स्लोप असतो. बेंच टेरेसिंग कितीवर करतात, 16 ते 33% स्लोपवर, म्हणजे खूप जास्त स्लोप असतो. आणि झिंक टेरेसिंग कुठे करतात, जिथं स्लोप कमी असतो, 3 ते 10%. इथे दिसतंय बघा कशा पट्टे पट्टे कसे सुंदर शेत आहेत हिरवीगार. अशी शेत तुम्हाला फिलिपाईन्स मध्ये किंवा आपले हे आहे ना इंडोनेशिया डोंगराळ भाग, बेटांचा भाग, तिथं बघा अशा प्रकारची शेतं असतात. प्रत्येक शेतात पाणी थांबत 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 खाली उतरतं. ओके. Zinc terracing are constructed in a medium to deep soil in a moderate to high rainfall area. The length of field is divided into donor area and receiving area in the ratio of 2:1. The donor area is not leveled where the lower receiving T is leveled. Zinc terraces is adopted to cut down the length of slope to harvest runoff water from upper area and benefited to the crop in a lower side. Okay, to ensure adequate drainage during the period of heavy downpour. बघा इथं कशा पायऱ्या 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 केल्या आहेत आणि प्रत्येक पायरीवर इथं क्रॉपचं कल्टिव्हेशन केलेलं आहे. ह्याला झिंक टेरेसिंग म्हणतात. आणि जसा स्लोप आहे का नाही वाकडा तिकडा तशाच झिंक्स बनवलेले आहेत. ओके, वेड्या वाकडे. ठीक आहे. झिंक मध्ये हा एक महत्वाचा मुद्दा आहे. हे बघा इथं कशी लाईन बनली आहे का. ओके, कलर चेंज करतो 1 मिनिटामध्ये व्यवस्थित दिसेल. बघा इथं कसं जसा स्लोप आत बाहेर आहे तशाच झिंक त्यांनी बनवत 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 दिलेले आहेत त्या. ओके, त्याला म्हणायचं झिंक टेरेसिंग. इनवर्ड आउटवर्ड स्लोप नुसार त्याचा शेप बदलत जातो. तर झिंक टेरेसिंग कुठे अडॉप्ट करतात, 3 ते 10% ज्या ठिकाणी स्लोप आहे, कमी स्लोप आहे, जमीन हलकी किंवा मॉडरेट आहे त्या ठिकाणी चहाचे मळे, भाताची लागवड या ठिकाणी करतात. फिलिपाईन्स मध्ये पण केली जाते, इंडोनेशियामध्ये केली पण जाते. ओके, आपल्याकडे पण साऊथ इंडियामध्ये काही ठिकाणी केले जातं. ओके, झिंक टेरेसिंग. ठीक आहे, एकच मिनिट मला क्लोज करू दे. ट्रेंचिंग, कंट्रोल ट्रेंचेस. ओके, आता ह्याला सीसीटी सुद्धा म्हणलं जातं. ओके, कंटिन्युअस कंट्रोल ट्रेंचेस. तर कंटिन्युअस कंट्रोल ट्रेंचेस मध्ये बघा काय केलं माहिती दिसतंय का. उतारावर माती उकरायची आणि तीच माती उकरून त्या शेजारी टाकायची आणि त्या ट्रेंचेस मध्ये पाणी आडलं जातं आणि मुरलं जातं. तिथं काही शेताची कल्टिवेटिंग केली जात नाही. ह्याचा मेन उद्देश ग्राउंड वॉटर रिचार्ज असतो. ओके, ह्याचा जो मेन उद्देश आहे किंवा ह्याचा जो मेन ऑब्जेक्टिव्ह आहे हा ग्राउंड वॉटर रिचार्ज असतो. ठीक आहे. तर तुम्ही म्हणाल मग क्रॉप कुठे लावायचे. इथं ही जी माती उकरलेली आहे ना, इथं चिकूची, पेरूची, आंब्याची झाडं, ह्या माती जी उकरलेली आहे त्याच्यावर लावायची आणि अशा ह्याच्यावर माती इथे या क्रमाने क्रॉप घेतले जात नाही. ज्वारी, बाजरी, तूर, मूग असं ही जी माती उकरून टाकलेली आहे इथं क्रॉप लावायचं. ओके, इथं किंवा ह्या जो वरचा सेक्शन आहे इथं जरी लावलं क्रॉप तरी चालतं. ओके, ह्याला सीसीटी म्हणतात, कंटिन्युअस कंट्रोल ट्रेंचेस. बघा अशा लाईनच्या लाईन आहेत डोंगरावर. ओके, आणि जर ह्याच्यामध्ये जर गॅप असेल तर स्ट्रॅगर्ड म्हणतात. ठीक आहे. ओके, तर नोटेशन बंद करा, ऑफ करा, चालू करा, हे सारखं सारखं करत बसायला लागते. तर असू देत, चला जे असेल ते पुन्हा क्लिअर करायला लागते. आणि काही एक आहे दुखणं. ठीक आहे. तर ट्रेंचिंग किंवा कंटिन्युअस ट्रेंचेस आर मेड इन अ नॉन ऍग्रिकल्चरल लँड. तिथे शेती केली जात नाही. फॉर प्रोव्हाइडिंग ऍडिक्वेट मॉइश्चर टू द ग्रोईंग ऑफ ट्रीज आणि ग्रासेस. अग्रोनॉमिकल क्रॉप लावले जात नाहीत. जास्तीत जास्त ह्याच्यासाठी लावतात झाडं लावण्यासाठी, फ्रूट क्रॉप. कंट्रोल ट्रेंचेस आर सुटेबल टू ग्रो ड्राय लँड फ्रूट क्रॉप. आवळा, चिकू, पेरू असे ड्राय लँड क्रॉप. ट्रेंचेस आर युजली 16 to 45 सेंटीमीटर इन साईज. 60 ते 85 सेंटीमीटर असतात. जास्तीत जास्त 1 मीटर खोल आणि 1 मीटर रुंद असतात. द स्पेस वॅरीज बिटवीन 10 to 13 मीटर. द ट्रेंचेस आर नॉट कंटिन्युअस बट ब्रोकन ऍट द इंटरवल ऑफ 60 मीटर. 60 मीटर नंतर गॅप ठेवतात. रेन वॉटर इज हेल्ड इन दिस ट्रेंचेस फॉर सम टाइम अँड फॅसिलिटेट द ग्रोईंग ऑफ व्हेजिटेशन. आणि काही वेळा पुरतं, म्हणजे 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवसापुरतं त्यात पाणी मुरतं
तर लक्षात ठेवा त्या ट्रेंचिंगचा मेन फायदा जो होतो ना ते डोंगरामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी मुरतं आणि जे डोंगराच्या खाली जी शेती आहे ज्या विहिरी आहेत त्यांना भरपूर पाणी लागतं. ओके, सीसीटी म्हणतात त्याला, कंटिन्युअस कंट्रोल ट्रेंचेस. त्यानंतर नेक्स्ट आहे व्हेजिटेटिव्ह बॅरियर्स. ओके, व्हेजिटेटिव्ह बॅरियर्स. आता व्हेजिटेटिव्ह बॅरियर्स मध्ये पण मला ते अनोटेशन घ्यावं लागणार आहे. हे दिसते का गवताचा पट्टा? हा हा बघा पुढे गेलेला आहे, हा गवताचा पट्टा, हा गवताचा पट्टाच आहे मध्ये बघा. ओके, तर व्हेजिटेटिव्ह बॅरियर आर द क्लोजली प्लेस्ड प्लांटेशन युजली फ्यू रोज ऑफ द ग्रासेस. मधीच्या गवताची ग्रास आहे, इकडे बघा ग्रीन ग्राम ब्लॅक ग्राम भुईमुग आहे, इकडे पुन्हा खाली ग्रीन ग्राम ब्लॅक ग्राम भुईमुग लावलंय आणि मधीची गवताची लाईन लावलेली आहे. द ग्रासेस आर अलॉंग विथ द कंटूर टू चेक द सॉइल इरोजन. म्हणजे पाणी जे स्पीडने येणार आहे इकडून, ओके, ह्या बाजूने जे स्पीडनं पाणी येणार आहे त्याची विलॉसिटी कमी करतं. ओके, त्याची जी बाणाने मी दाखवले त्याची विलॉसिटी कमी करतं हे ग्रासेस, स्पीड लो करतं. कुठलं? खुसी ग्रास, विटिवेरा सिलेनिका, खुस ग्रास किंवा खुसी ग्रास म्हणतात. इट इज द मोस्ट सुटेबल प्लांट फॉर दिस पर्पज इन अ मल्टिपल व्हेजिटेटिव्ह अँड प्लांटेड ड्युरिंग द रेनी सीझन अलॉंग विथ द कंटूर. थोडासा उतार कमी आहे त्या ठिकाणी शेताच्या मध्ये अशी खुशी ग्रासच्या 2-4 लाईनी लावायच्या तर पाण्याचं स्पीड हे कमी करतात. खुसी ग्रास, विटिवेरा सेलेनिका नाव लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे, त्याला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह बॅरियर्स. आणि ब्रॉडबेड फरो सिस्टम. आता काल पण मी तुम्हाला दाखवलं होतं ब्रॉडबेड फरो सिस्टम मध्ये. तर ब्रॉडबेड इट इज द ॲक्रिसॅट इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमी अरिड ट्रॉपिक्स. इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमी अरिड ट्रॉपिक्स जे हैदराबाद मध्ये आहे त्यांनी हे बनवलेलं होतं. इट्स वन ऑफ द मोस्ट इफिशियंट लँड मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस रेकमेंडेड इन सिटू मॉइश्चर कॉन्झर्वेशन. शेतातल्या शेतात जर पाणी अडवायचं आणि मुरवायचं असेल त्यासाठी ही बेस्ट आहे. It controls the runoff and erosion and facilitates the infiltration of water into the soil. It consists of broad raised bed with the furrow 30 सेंटीमीटर. ह्याच्या दोन्ही बाजूला फरो आहेत 30 सेंटीमीटर वर. ओके, बघा ही एक फरो आहे. ओके, आणि इथे काय बघा व्ही शेपची फरो. आणि ह्या दोन्ही ज्या आहेत फरो ह्या आता 30 मला व्यवस्थित काढता येईल ना माऊसने, 30 सेंटीमीटर आणि ही पण 30 सेंटीमीटर. आणि हे जे ब्रॉडबेड आहे बघा, हे ब्रॉडबेड 120 ते 180 सेंटीमीटर असते. हे जेव्हा क्रॉपच्या 3 कमीत कमी 4-5 रो असतात ह्याला म्हणायचं ब्रॉडबेड. म्हणजे पाऊस जर जास्त झाला या बेडवरनं पाणी घसरून या फरोमध्ये साठतं, या बेडवरनं पाणी घसरून या फरोमध्ये साठतं आणि क्रॉपला जेवढं पाहिजे तेवढं पाणी भेटतं. ब्रॉड बेड फरो. ओके, इट कन्सिस्ट ऑफ द ब्रॉड बेड रेज्ड बेड फरो 30 सेंटीमीटर वाईड अँड 50 सेंटीमीटर डीपर. ओके, 15 सेंटीमीटर जमिनीच्या वर असते, 120 सेंटीमीटर त्याचा लेंथ असते. ओके, बीबीएफ ब्रॉडबेड फरो कुठले क्रॉप लावण्यासाठी लावतात? ग्राउंडनट आणि सोयाबीन साठी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आता हे फॉलो करतात. ओके, संपलं लेक्चर. व्हिडिओ ऑन ठेवा, कुणाला काही शंका असेल तर विचारा.